जळगावमध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली वृद्ध दाम्पत्याचं घर तोडण्यात आलंय। जळगाव महानगरपालिकेनं अतिक्रमणाच्या नावाखाली घर जमीनदोस्त केलंय। 50 वर्षांपासून असलेलं घर पालिकेनं अतिक्रमणाच्या नावाखाली पाडलेलं आहे। मागील 3 दिवसांपासून वृद्ध दाम्पत्यावर उघड्यावरच राहण्याची आता वेळ आली आहे। वृद्ध दाम्पत्याला नरेंद्र पाटील फाउंडेशनचा मदतीचा हात मिळालाय। तिकडे राहत असताना मला या ठिकाणी जवळजवळ 55 ते 52 वर्ष झालेली आहेत। माझे मुलं इथं मोठे झाले। माझ्या एकुलते एक मुलाचा मृत्यू याच घरात झाला। माझी एवढीच इच्छा आहे की आमची नवरा बायकोचा सुद्धा मृत्यू याच ठिकाणी व्हावा। नाही आता कुठे राहताय तुम्ही? कारवाई झाल्यानंतर ही कारवाई झाल्यावर मी उघड्यावर पडलोय निमाच्या झाडाखाली। रात्री दिवस तिथं शेजारी पाजारी जेवायला आणून देतात, तेवढं जे खाल्ले 2 घास तेवढेच खातोय। उद्या संध्याकाळच्या 6 वाजेच्या आत त्यांचं याच ठिकाणी पुन्हा जळगाव शहरातले विविध सामाजिक कार्यकर्ते, माझा मित्रपरिवार त्यांचं घर पुन्हा त्याच ताकदीनं उभं करून देऊ। त्यांचे तेलाचे डबे खाली असतील तर तेल भरून देऊ, साखरेचा डबा खाली असेल तर साखर भरून देऊ। ही आमची, तुमची, आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे आणि आम्ही उद्या हे करणार आहोत। जळगाव शहरातील कारागृह परिसरामध्ये गणेशनगरामध्ये एक वृद्ध दाम्पत्याचं या ठिकाणी अतिक्रमण असल्याच्या नावाखाली महापालिकेने अतिक्रमणाची कारवाई करून घर जमीनदोस्त केलं। आपण आता याच ठिकाणी आहोत। आपण जर बघितलं तर हे जवळपास 50 ते 60 वर्षापासून हे घर या ठिकाणी होतं आणि दोघंही या वृद्ध दाम्पत्याचा संसार या ठिकाणी सुरू होता। मात्र त्यांना एक नोटीस देण्यात येऊन त्यावर कुठलीही विचारणा न करता हे घर या ठिकाणी महापालिकेने थेट अतिक्रमण असल्याच्या नावाखाली पाडण्यात आलं। आता हे घर पाडल्यानंतर या ठिकाणी जे वृद्ध आजी आजोबा होते त्यांना कुणीही मूलबाळ नसल्यामुळे किंवा कुणी नातेवाईक नसल्यामुळे याच उघड्या जागेमध्ये आता त्यांचं सध्या वास्तव्य आहे आणि याच झाडाखाली असेल किंवा याच पडलेल्या बांधकामाच्या साहित्याजवळ कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये हे वृद्ध दाम्पत्य या ठिकाणी झोपतंय आणि राहत आहे। अशा परिस्थितीमध्ये आता ह्या वृद्ध दाम्पत्याचा संसार उघड्यावर आलेला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।